एकनाथ शिंदेंनी ठाकरे सेनेच्या 8 खासदारांची कथित बैठक झाल्याच्या वृत्तानं खळबळ. शिंदे सेनेत सहभागी होण्याच्या प्रस्तावावर सही केल्याचा दावा. मात्र 8 पैकी 4 खासदारांनी माझाशी बोलताना फेटाळून लावलं बैठकीचं वृत्त. लाडकी बहीण योजनेवरून हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन देण्यास पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा, कोर्टाचे ताशेरे. मुंबई महापालिकेत 800 कोटींच्या निधी वाटपावरून खळबळ. सत्ताधारी नगरसेवकांवर कोट्यवधी रुपयांचा वर्षाव तर विरोधकांना केवळ 20 ते 25 लाख रुपयांचा निधी. अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणात ती आरोपी. जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे लक्ष. अशोक खरात विरोधात पुरावे संकलित करण्याच्या कामानं घेतला वेग. तब्बल 160 GB डिजिटल पुरावे तपास यंत्रणांनी गोळा केल्याची माहिती. डिजिटल पुराव्यातून खरातच्या काळ्या कारनाम्यांचा होणार भांडाफोड. नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीतील शोषित कांडा प्रकरणी धक्कादायक माहिती समोर. धर्मांतराचं जिहादी रॅकेट सक्रिय असल्याचं उघड. कंपनीची HR ताब्यात, कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. शस्त्रसंधीनंतर इराण आणि अमेरिकेमध्ये आजपासून इस्लामाबादमध्ये चर्चा. पण मुख्य चर्चा उद्या होणार. हॉर्मुझ खुलं करण्यासंबंधी इराण नीट वागेना असा ट्रम्प यांचा आरोप. इस्रायल हिजबुल्लामध्ये हल्ले प्रतिहल्ले सुरूच. तेल अवीववर रॉकेट हल्ला तर हिजबुल्लावर पूर्ण ताकदीनं हल्ला करणार, नेतन्याहू यांचा इशारा. युद्धात आतापर्यंत 29 लाख कोटी रुपयांचा चुराडा. सर्वाधिक 15 लाख कोटी रुपये इराणचे खर्च. 10 वर्ष मागे पडले इराण. अमेरिकेचा दारुगोळा साठा निम्म्यावर. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी. एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही. ब्रेकनंतर ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा 100 हेडलाईन्समधून. इस्रायलच्या हल्ल्यानंतर हिजबुल्लाचं प्रत्युत्तर. हिजबुल्लाचा तेल अवीववर रॉकेट हल्ला. हल्ल्यानंतर बेन गुरियन विमानतळावर वाजलं सायरन. इराणच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नेतन्याहू यांची मोठी घोषणा. लेबनॉनबाबत अजून युद्धविराम नाही. नेतन्याहूंची माहिती. आम्ही हिजबुल्लावर पूर्ण ताकदीनं हल्ला करू, नेतन्याहूंचा इशारा. इराणी शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल. अराघची आणि गालिबाफ इस्लामाबादमध्ये पोहोचले. इराण उद्या अमेरिकेसोबत चर्चा करणार. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या बोलतात. आपण थेट जाऊयात. काँग्रेस पक्षाला त्यात त्यांची काही धोरणात्मक भूमिका. त्यांनी एक जी मागणी केली होती की अजित पवार यांना संशयास्पद अपघाता संदर्भात एफआयआर दाखल करावी. ही मागणी आजही आमच्या सगळ्यांची आहे. काय आणि त्या संदर्भात हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा सुद्धा झाली. तरीही हर्षवर्धनजी म्हणतात की महाराष्ट्राची संस्कृती वगैरे वगैरे त्यानंतर त्यांनी मागणी घेतली असं त्या त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे. पण ही एकच निवडणूक असते की येणारी पहिली निवडणूक मृत्यूनंतर एखाद्या नेत्याच्या, ती बिनविरोध करण्याची प्रथा परंपरा महाराष्ट्रामध्ये होती. ती प्रथा परंपरा मोडली भारतीय जनता पक्षाने. त्याच्यामुळे ही निवडणूक अजितदादांना आपण श्रद्धांजली म्हणून अर्पण केली पाहिजे, बारामतीची. आणि पुढल्या निवडणुकीचा आपण एकत्र महाविकास आघाडी म्हणून विचार करू. त्यात काय करता येईल, कसं करता येईल. 2029चा विषय आहे आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्हाला एकत्र लढावं लागेल. राऊत साहेब, या सगळ्या प्रकरणात काँग्रेसने साध्य काय केलं? कारण माघार घ्यायची होती, राजकीय सभ्यता, महाराष्ट्राची संस्कृती पूर्वीपासूनच आहे ना. तर या गोष्टीचा विचार सुरुवातीलाच केला गेला नाही. असं नसतं. आणि नंबर 2, राहुरीमध्ये शरद पवार यांनी उमेदवार ठेवलेले आहेत. बारामतीत एक नाही, राहुरीची निवडणूक आणि बारामतीच्या निवडणुकीत फरक आहे.
तुम्ही त्याची तुलना करू नका. त्याची तुलना करणं योग्य नाही. नाही, पण तिथेही त्या सदस्याचं निधन झालं आणि त्यामुळेच पोटनिवडणूक होते ना. नाही, आता कोणतंही त्याच्या- निधन, मग ते अपघाती असेल, निधन हे दुःखद हो असतं. बरोबर आहे, पण अशा प्रकारचा सभ्यपणा, सुसंस्कृतपणा भाजपनं कधीच दाखवला नाही ना. भाजपचा सभ्यपणा आणि सुसंस्कृतपणाच्याशी काय संबंध कधी अशा बाबतीत आला नाही. मी उदाहरणं दिली तुम्हाला. पंढरपूरची पोटनिवडणूक असेल किंवा नांदेडची लोकसभा पोटनिवडणूक असेल, हा सभ्यपणा भाजपच्या बाबतीत दिसला नाही. त्याच्यामुळे बारामती अपवाद आहे. मुळात निवडणूक कोणती बिनविरोध होऊ नये, पण तरीही आम्ही बारामती अपवाद करतो. तर मुंबई महापालिकेच्या विकास एक निधीमध्ये महत्त्वाचा जे आहे, प्रश्न आहे आणखी एक विषय. की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्या खासदारांची भेट घेतली असं कळत आहे. त्यांच्यामध्ये बुधवारी रात्री बैठक झाल्याचं देखील कळत आहे. कुठल्या बुधवारी? या बुधवारी. कुठे झाली? बुधवारी रात्री. ठाण्यात बैठक कशी पार पडली? नाही, रावसाहेब, त्यात असं आहे, त्यामध्ये- त्यात विषय असा आहे की ऑपरेशन टायगर हे लवकरच राबवलं जाईल. प्रत्यक्षात येणार आहे. आणि सध्या एकनाथ शिंदे साताऱ्यात आहे. साताऱ्यात त्यांनी साधारण 9 पैकी 8 खासदारांशी संपर्क साधला आहे असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये अरविंद सावंत यांचं सुद्धा नाव आहे. नाही, पण अरविंद सावंत आणि देशमुख यांनी तो दावा फेटाळला. पण पुन्हा एकदा म्हणजे जे वारंवार ऑपरेशन टायगर आहे, बघा, ऑपरेशन जे असतं की नाही, हे एकदाच केलं जातं. वारंवार एखाद्या शरीराचं जे ऑपरेशन करतात असं म्हणतात, तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं. ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाशी देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतायत. शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत. काही नावं त्यात वाचली, मला हसायला आलं. सकाळी कुठेतरी छापून आलं, मला कोणीतरी पाठवलं. अत्यंत हास्यास्पद आणि मूर्खपणाचं, आणि ज्या कोणी बातमी दिली आहे त्याने स्वतःचं हसं करून घेणारी बातमी दिलेली आहे. कोणाकोणाची नावं त्यात टाकली? सगळेच. सर्वांचीच आहे, सर्वांचीच हा, आहे. म्हणजे आता उद्या माझंही नाव टाकतील, आदित्य साहेबांचं नाव टाकतील आमच्या. काही नाही, सध्या अशा बातम्या ज्या पेरल्या जात आहेत वातावरण गरम करण्यासाठी किंवा काहीतरी घडामोडी आम्ही करतो ते दाखवण्यासाठी, ही पत्रकारिता पूर्णपणे चुकीची आहे. लोकसभेतले 9 खासदार हे घट्ट आहेत. काही अडचणी आहेत, काही अडचणी आहेत. त्या अडचणी काय आहेत तर विरोधी पक्षाच्या खासदारांना महाराष्ट्रामध्ये अजिबात विकासाचा निधी दिला जात नाही. हा एक राजकीय आणि सामाजिक अपराध आहे. तुम्ही सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना कोटी कोटीचा निधी देता, पण लाखो लोकांनी निवडून दिलेल्या इतर खासदारांना निधीपासून वंचित ठेवता. तुमच्या बापाच्या खिशातले पैसे आहेत का? देवेंद्र फडणवीस यांना जर राजकारणामध्ये मोठी झेप घ्यायची असेल, देवेंद्र फडणवीस ह्यांना जर राजकारणामध्ये राष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घ्यायची असेल तर त्यांनी ही संकुचित वृत्ती सोडली पाहिजे. आणि मी सगळ्यांचा आहे, मी लोकशाही मानतो, लोकशाही तत्व मानतो, म्हणून विरोधी पक्षाचे आमदार, विरोधी पक्षाचे खासदार यांना सुद्धा मी समान न्याय देईन, ही भूमिका त्यांनी स्वीकारली पाहिजे. तरच त्यांना मोठी झेप घेता येईल. नाहीतर त्यांचं जे अस्तित्व राजकीय आहे, जोपर्यंत केंद्रामध्ये मोदी आहेत तोपर्यंतच महाराष्ट्रात राहील. सर, मुंबई महापालिकेत ज्या काही ठाकरे गटाच्या नेत्यांना फक्त 25 लाख रुपयाचा निधी देण्यात आला आहे, तर इतर सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना ज्या काही 2 कोटी ते 20 कोटीपर्यंत भरपूर निधी तोच तर देण्यात विषय मी सांगतोय ना. आता खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील, विरोधी पक्षाचे सुद्धा नगरसेवक निवडून आलेले आहेत. लक्षात घ्या, विरोधी पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत. ते टपकलेले नाहीत आकाशातून. खासदार निवडून आलेले आहेत. आणि हा जनतेच्या तिजोरीतला पैसा, हा तुमच्या पिताश्रींच्या खिशातला पैसा नाही. वारंवार सांगतोय 25-25 लाखाची काय तुम्ही आम्हाला का बिदागी देताय का? आम्हीच तुम्हाला देऊ 25-25 लाख रुपये. रावसाहेब, एक विषय होता की स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांची काल हक्कभंग समितीसमोर साक्ष झाली.
त्यात त्यांनी जे काही गाणं रचलं एकनाथ शिंदेवर, ना माफी मागितलेली आहे ना पश्चाताप व्यक्त केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की तो माझ्या व्यावसायिक कलेचा अधिकार किंवा व्यावसायिक कलेचं स्वातंत्र्य आहे. नक्कीच कुणाल कामरा हे एक स्टँडअप कॉमेडियन आहेत. ते उत्तम प्रकारचं स्क्रिप्ट लिहितात, गाणी लिहितात, विडंबन करतात. ते विटंबना करत नाहीत, विडंबन करतात. विटंबना आणि विडंबनात फरक आहे. कुणाल कामरा यांनी एका हिंदी गाण्यावरती विडंबन काव्य नव्यानं रचलं, जसं आचार्य रात्रे मराठीमध्ये करायचे, रामदास फुटाणे करतात. तर ऑपरेशन एकदाच होत असतं आणि खरं ऑपरेशन हे फडणवीस आता शिंदेच्या पक्षाचं करतात असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. याच अनुषंगानं आणखी एक महत्त्वाची अपडेट येते. भीती ना आम्हा कशाची, बाळासाहेब नावाची शक्ती उभी पाठीशी. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून हे सूचक ट्विट करण्यात आले. ऑपरेशन टायगरच्या बातम्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे हे सूचक ट्विट करण्यात आलेलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हे ट्विट आलेलं आहे आणि त्यामुळे आता या ट्विटची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. एका बाजूला ठाकरेंच्या शिवसेनेचे 8 खासदार हे शिंदेच्या भेटीला गेल्याची बातमी येते. या कथित भेटीची बातमी येत असताना ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा एकदा जोरदार सुरू झालेली असताना, पुन्हा एकदा राज्यात भूकंप होणार अशी चर्चा सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे ट्विट करण्यात आलंय. यानंतर घेणार आहोत उर्वरित महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर आखाती देशांच्या दौऱ्यावर. स्टारमर कतारमध्ये दाखल. हॉर्मुझबाबत स्टारमर यांची ट्रम्प यांच्यासोबत फोनवरून बातचीत. हॉर्मुझमधून वाहतूक लवकर सुरू होण्याबाबत चर्चा. लेबनॉनमध्येही शस्त्रसंधीच्या मागणीवर इराण कायम. लेबनॉनवर हल्ले सुरू ठेवल्यास हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार नाही. युद्धविरामादरम्यान हॉर्मुझ बंद राहणार, इराणचा पवित्रा. युद्धविरामानंतरच्या चर्चेआधी इस्रायलकडून पाकिस्तानबाबत नाराजी व्यक्त. इस्रायलकडून लेबनॉनवर सुरू असलेल्या हल्ल्यांबाबत पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं वादग्रस्त विधान. आसिफ यांच्या विधानावरून इस्रायलचा संताप. मध्यस्थी करणाऱ्या देशानं निष्पक्ष राहणं गरजेचं, इस्रायलची ठाम भूमिका. इस्रायलकडून लेबनॉनमध्ये हाहाकार. 24 तासात लेबनॉनमधील 300हून अधिक लोकांचा मृत्यू. प्रसिद्ध लेबनी कवयित्री सलमा यांचे निधन, तर सलमा यांच्या पतीचाही मृत्यू. आखाती युद्धात आतापर्यंत 29 लाख कोटी रुपयांचा सुराडा. सर्वाधिक 15 लाख कोटी रुपये इराणचे खर्च. 10 वर्ष मागे पडले इराण. अमेरिकेचे 6 लाख कोटी रुपये खर्च. अमेरिकेचा दारुगोळा साठा आता निम्म्यावर आल्याची माहिती. आखाती युद्धामुळे प्लायवूड उद्योगावर महागाईची मोठी कुऱ्हाड. प्लायवूड उद्योगाला लागणाऱ्या फॉर्मलाईन, फिनाईल आणि मेलामाइन या रसायनांचा प्रचंड तुटवडा. प्लायवूडच्या किमतीत 20% वाढ. अकोल्यात सिलेंडरनंतर पेट्रोल डिझेलचा काळा बाजार. 2 दिवसात पेट्रोल आणि डिझेलचा 2300 लिटरचा अवैध साठा जप्त. बार्शी टाकळी आणि पातूर मालेगाव रस्त्यावरील एका गोदामातून डिझेल साठा जप्त. 3घांना घेतलं ताब्यात. एकनाथ शिंदे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची कथित भेट झाल्याचं वृत्त. बुधवारी ठाण्यात ऑपरेशन टायगरच्या अनुषंगानं भेट झाल्याचं वृत्त. ठाकरेंच्या 6 खासदारांसोबत ठाण्यातल्या व्होल्टाज कंपनी परिसरात शिंदेंची बैठक झाल्याचं वृत्त. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांना शिंदेच्या शिवसेनेत सहभागी होण्याची ऑफर देण्यात आल्याची सूत्रांची माहिती. ऑपरेशन टायगरच्या अनुषंगानं भेट झाल्याचं वृत्त. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे आणि राजाभाऊ वाजे प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित होते अशी माहिती. तर ओमराजेंसह 2 खासदार व्हीसीद्वारे उपस्थित असल्याची माहिती. महापालिकेच्या अर्थसंकल्पातील 800 कोटी रुपयांच्या निधी वाटपात मोठी तफावत. सत्ताधाऱ्यांना कोटींचा निधी देताना विरोधकांना लाखांमध्ये मर्यादित ठेवण्यात आल्यानं वाद चिघळला. सत्ताधारी नगरसेवकांना 2.25 कोटींच्या आसपास निधी, तर विरोधकांना केवळ 20 ते 25 लाखांचाच निधी. धाराशिवमध्ये शिवसेनेचे नवनिर्वाचित संपर्क प्रमुख उन्मेष पाटील यांना पक्षामधील गटबाजीचं आव्हान. बैठकीदरम्यान शिवसेनेतलं विविध गटांमध्ये मतभेद, तर काही पदाधिकाऱ्यांकडून उघडपणे नाराजी व्यक्त. मात्र पक्षांमध्ये कुठलीही गटबाजी नसल्याची उन्मेष पाटील यांची माहिती.
सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनातले प्रश्न अडचणी याला साहेबांच्या पर्यंत पोहोचून न्याय करून देता येईल या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांच्या भावना ऐकण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना जिल्हा प्रमुख नाराजी व्यक्त नाही कोणावरही नाराजी नाही, ना गट नाही, तट नाही. कार्यकर्त्याच्या भावना आहेत त्या कार्यकर्त्याच्या रूपाने त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांचा होता. लाडकी बहीण योजनेवरून मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला फटकारला. शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन तसेच अन्य लाभ देण्यास राज्य सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा, कोर्टाचे ताशेरे. सोलापुरातल्या पुतळ्याचा भोसे पॅटर्न मोडलिंबमध्ये लागू. मोडलिंबमधले महापुरुषांचे अनधिकृत पुतळे सन्मानाने काढले. परवानग्या घेऊन पुतळे पुन्हा उभारणार. माढा तालुक्यातच अंजनगाव खेलोबा येथे पुतळ्यावरून झाला होता वाद. मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे. उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणा होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही. इतकी हिंमत करता म्हणजे मी अरे तुमच्यासमोर उदाहरण तर आहे ना. एका फोन कॉलवर उद्धवजींनी सांगितलं राजीनामा दे, मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हे जे समोर दिसते ना मूर्ती म्हणूया पाहिजे तर दगडांच्या मूर्त्या केल्या ना किंवा मातीच्या घडवल्या, आईने जन्म दिला. ती मूर्ती वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ठाकरेंनी घडवलेली आहे, लक्षात ठेवा. आमदार केलं मोठ्या साहेबांनी, खासदार केलं उद्धव साहेबांनी. त्याची प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं आहे, लक्षात ठेवा. असले घाणेरडे संस्कार बाळासाहेबांचे विचार नाही. बरं, गद्दारांच्या बाबतीत बाळासाहेबांचे विचार काय होते ते सांगा पहिल्यांदा. बाळासाहेबांचे विचार सांगा ना. गद्दारांच्या बाबतीत काय विचार होते? आज मला वाजेंचा फोन आला, आत्ता ओमराजे निंबाळकरांचा फोन आला, संजय पाटीलांशी बोललो. ओमराजे निंबाळकर संतापले होते. वाजे म्हणाले मला विचारलं कुठल्या तरी पत्रकारांनी ऑफलाईन ऑनलाईन, म्हणजे मी ऑफलाईन पण नाही ऑनलाईन पण नाही, मी गेलोय नाही, पण मला कोणाचा फोनही नाही आला. इतक्या धादांत खोट्या बातम्या मुंबई मिरर सारख्या वर्तमानपत्रांनी छापल्यात. त्याच्यावर मी निश्चितपणे कोर्टानं कारवाई करणार, बदनामीचा खटला टाकणार त्यांच्यावर. आमच्या चारित्र्यावर या शिंतोडे टाकण्याचा प्रकार आहे. आयुष्यभर आम्ही निष्ठावंत राहिलेलो आहोत आणि मरेपर्यंत राहणार आहेत. भगवा घेऊन आलो आणि भगवा घेऊन पांघरून जाणार आम्ही. पुन्हा तू उलटा प्रश्न विचार, हा चुकीचा प्रश्न आहे. मुळात प्रत्येक खासदार आपापल्या कामात आहे. कोण गेलं फोटो छापून द्या ना, मग छापा फोटो की हे उपस्थित होते म्हणून छापा ना. हिंमत असेल तर छापा. हे काय माहितीये का तुम्हाला? आमची आता 24 एप्रिलला कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं या विषयावर आहे. मग या अशा बातम्या सोडायच्या आणि कोर्टात दाखवायचं बघा आता इकडे काही शिल्लक नाही, आम्हीच आहोत आता सगळे. हे कोण असतात तुम्ही ओळखा ना. विकली जाणारी माणसं आणि विकत घेणारी माणसं. ते विकत कोण घेत आहे महाराष्ट्रात? कोण कोणाला? 50 खोके एकदम ओके. कोण म्हणालं होतं? कोणी दिले होते? कबूल केले ना जाहीर सभेत. त्या हिंगोलीच्या खासदार आमदाराने कबूल केलं. त्याच्या भाषणात बोलले ते मला किती अधिक पैसे देणार होते ते. बांगर काढा त्याची व्हिडिओ क्लिप, तुम्हीच दाखवली आहे. हे विकली जाणारी औलाद नाही बरं का. आणि कधी कधी आदरणीय उद्धवजी पण देतात आणि इतिहासातलं ते उदाहरण आहे कान्होजी जेदेंचं. अफजल खानाची स्वारी आल्यानंतर स्वतःच्या घरादारावर पाणी सोडलं त्यांनी. ती औलाद इथे बसली आहे तुमच्या समोर, लक्षात ठेवा. जगू तर उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आणि मरू तर त्या शिवसेनेबरोबर. त्यासाठीच म्हणजे संपर्क साधतात अशी चर्चा आहे. तुमच्यासोबत कधी संपर्क? म्हणून मी म्हणाल ना माझा डीपीआर तुम्ही काढा माहिती सगळे घ्या, सगळे फोन घ्या, माझे नंबर घ्या, दाखवा मी कोणाशी बोललो, कोणी माझ्याशी बोललो. हा एकनाथ शिंदेच्या पक्षाकडनं कधीच संपर्क आयुष्यात कधी झाला नाही, हिंमत नाही केली. तुम्हाला आणखीन एक सांगतो, माझं खरं म्हणजे मला वाईट वाटतं हे स्वतःचं सांगायचं.
ते मुख्यमंत्री असताना किंवा नंतर आता उपमुख्यमंत्री माझ्या मतदारसंघात मी दक्षिण मुंबईचा खासदार आहे. अनेक शासकीय कार्यक्रम त्या दक्षिण मुंबईत होतात आणि त्या शासकीय कार्यक्रमांमध्ये बऱ्याचदा प्रोटोकॉल म्हणून माझं नाव छापलं जातं किंवा मला बोलावलंही जातं. बोलावलं जात नाही असंही म्हणणार नाही मी. एकाही कार्यक्रमाला जिथे व्यासपीठावर ते आहेत त्या कार्यक्रमात माझी उपस्थिती दाखवा. तुम्ही हिंमत करत दाखवा, त्या कार्यक्रमात दाखवा. शासकीय कार्यक्रमात सुद्धा मी जात नाही. जिथं जिथं ते आहेत तिथं मी त्या कार्यक्रमाला जात नाही. इतका कडवट. आता ते तुम्ही बघा, तुम्ही शोध पत्रकार आहात, तुम्ही या बातम्या बघा. प्रश्न यासाठी विचारतो, अनेक जण अशाच पद्धतीचा दावा करतात की आम्ही कुठं जाणार नाही, कधी जाणार नाही, पण नंतर ते मात्र गेलेले असतात. माझा प्रश्न पूर्ण होऊ द्या. असं यापूर्वी अनेक वेळा झालेलं आहे, म्हणजे तुमच्याही समोर घडलेलं आहे. तुमच्या पक्षातले जुने होते तेव्हा जाणार नाही असं म्हटलं, पण 2 दिवसानंतर तिकडे गेले तर आम्हाला बघायला पण म्हणून अनेक आमदार असे आहेत की ती म्हणतात तुम्ही आज तसा दावा करता, तुम्ही लिहून देऊ शकता की मी कधीच मी लिहून देऊ शकतो. माझ्या स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, स्टॅम्प पेपरवर घ्या, काय कोरे कागदावर घ्या, कोऱ्या कागदावर घ्या. येतो तुमच्या समोर लिहून. आणि पॅड लिहून देतो मी त्यांना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.